नमस्कार शुभांगीताई, तुमचं नमस्कार. सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सगळ्या महिलांना एकच इच्छा असते की आपल्याकडे पैठणी असावी. आणि सध्या भयंकर क्रेज आहे ना, क्रेजच म्हणायला पाहिजे ना. हो. प्रत्येकाकडे एक पाहिजे साडी. तर सध्याची ट्रेंडिंग पैठणी काय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय तुम्ही सध्या बनवलं आहे? ट्रेंडिंग पैठणी म्हटलं तर मी आज घेऊन आली आहे. अरे वा, तुम्ही घेऊन आलात पैठणी? वा वा वा. ही जी आहे ही चंद्रकोर मधली पैठणी आहे. हां. चंद्रकोर विथ द नारळी बॉर्डर. ओ नाईस, छान आहे, मस्त आहे ही. अशी ती चंद्रकोर आहे. चंद्रकोर आणि तारा ही सध्या सगळ्यात हे ट्रेंडिंग का? आहे सध्या. ही आहे ही बंदेज विथ द टेम्पल बॉर्डर. म्हणजे बांधणी टाईप. बांधणी. टेम्पल बॉर्डर छान आहे. त्याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. सध्या हे फार ट्रेंडिंग आहे. व्हायब्रंट कलर आवडतात लोकांना. ही जी आहे पारसी गारामधली पैठणी. कसली? पारसी गारा, ह्या वर्कला पारसी गारा वर्क म्हणतात. ओ, आणि विथ द नारळी बॉर्डर. अरे वा, बघू मला. अरे वा, मस्त आहे, छान आहे, मस्त दिसते. ही आहे ही पीटा वर्क. हे थोडं आम्ही आता त्याच्यात इनोव्हेशन केलेलं आहे की पीटा वर्क विथ द पैठणी बॉर्डर. पिठा म्हणजे काय असतं याच्यामधलं? हे जे वर्क केलेलं आहे हे ठोकून केलेलं वर्क असतं. पण ती जर खरी आहे का? हां, ही जर खरी आहे. आणि विथ द मुनिया बॉर्डर आम्ही बनवलं. काय मुनिया म्हणजे काय असं? पोपटाची जी चोच असते हां, तर ती त्याला त्याच्यावर आहे का? मुनिया बॉर्डर. ही जी बॉर्डर आहे याला मुनिया बॉर्डर म्हणतात. अरे वा. हे पोपट आणि मोर का असतात पैठणीवर? पूर्वापार चालत आलेला आहे. पोपट, मोर, लोटस किंवा नारळ हे म्हणजे समृद्धीचं प्रतीक असतं. तर पूर्वी फक्त हे सगळे मोटिव्ज वापरून किंवा हे सगळे नक्षीकाम ही प्युअर रिअल जरी वर्कमध्ये केली जायची. सोन्या किंवा चांदीच्या तारांनी बनवून हे फक्त राण्या ज्या असायच्या, राजांच्या राण्या किंवा त्यांचे जे प्रतिष्ठित त्यावेळेच्या ज्या व्यक्ती असायच्या त्यांच्यासाठीच खास बनवली जायची. हाताने व्ह्यू केली जायची. त्यामुळं ह्याची फार क्रेज तेव्हापासून आत्तापर्यंत आहे. आणि तो कलर जरा अजून एक दिसते मला. ही जी आहे ही कसुती वर्क आहे. कसुती. हां, हे कसुती वर्क विथ द टेम्पल बॉर्डर. आम्ही थोडं त्याच्यात इनोव्हेशन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग अशा टाईपमध्ये आम्ही ही पैठणी बनवली. आणि तो धागा कसला आहे? हे रेशीम थ्रेड. अच्छा, ओके. हां, मला सांगा मग आता फेक पैठणी आणि खरी पैठणी कशी ओळखायची? कारण खरंच कळत नाही. आता मी 2 पैठण्या आणल्या, त्या तुम्ही ओळखून दाखवायच्या. खरी कुठली आणि अरे बापरे, दाखवा. ओके. आणि दुसरी कुठली? ही आणि ही थोडीशी फारच शायनी आहे. ही मला फेक वाटते आणि ही मला खरी वाटते. खरं आहे का? बरोबर उलट सांगितलं. बरोबर उलट सांगितलं तुम्ही. ही फेक आहे? हां, ह्याला फेक नाही. ही सेमी सिल्क आहे. ही सर्वसामान्यांना परवडणारी अशी आहे, अफोर्डेबल रेंजमध्ये. आणि ती जी आहे ती प्युअर हँड वोन आहे. ह्याच्यामध्ये प्युअर सिल्क वापरलेलं आहे. ह्याच्यात थोडं पॉलिस्टर बेस्ड असतं, पण ते सगळ्यांसाठी उपलब्ध व्हाव्यात म्हणून ज्यांना प्युअर हवं आहे त्यांना आपण प्युअर देतो. ज्यांना पैठणी नेसायचे तर ते सेमी सिल्ककडे जाऊ शकतात किंवा आर्ट सिल्क म्हणतो. काय रेंज असते पैठणीच्या साडीची? 3,000पासून चालू असते ते अप टू 5 लाख. तुम्ही घेईल तशी. जशी बॉर्डर वाढते, ऑल ओव्हर जी पैठणी आहे ती 5 लाखापर्यंत मिळते. त्याच्यामध्ये जे बारीक नक्षीकाम, जितकं नक्षीकाम बारीक तितकं त्या कामाला लागणाऱ्या जो हस्तकाम करणारी जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जितका वेळ लागतो त्याची कॉस्ट वाढते. नाही, पण मग ही जी फेक असते ती मशीननी बनते. सगळं त्याचं जे असतं त्याचं रेशीम वगैरे सगळं जर खरी नसते. आणि ती दिवसाला ते 50 नग पण बनतील. पण जर आपण प्युअर घ्यायला गेलो तर त्याला जवळजवळ 1.5 ते 2 महिने एक साडी बनायला लागते. तर ती जी व्यक्ती आहे जी काम करते त्याला तितका वेळ आणि त्याला मोबदला तेवढा मिळाला पाहिजे.
म्हणून. आणि त्याचं फील आणि टच हे अगदी वेगळं असतं. शुभांगीताई, मला ना खूप कुतूहल आहे की ही पैठणी साडी एवढी 5 लाखाची ती बनते कशी? जी हाती बनते ती म्हणजे हँडलूमवर जी बनवली जाते, सुरुवातीला जे काही त्या आपल्याला समजा एखादं नक्षीकाम ड्रॉ करायचं, त्याच्यावर वीव करायचं, तर त्याचा आधी नकाशा तयार केला जातो. त्यानंतर मग त्या हळूहळू मग त्याच्यात रेशीम किती वापरायचं, त्यानंतर जर किती वापरायची, ह्याच्यानुसार मग त्याचं विणकाम केलं जातं. पण मग ते करणारे कारागीर असतात का? हो, ते करणारे स्पेशल कारागीर असतात. जेवढं नाजूक काम असेल तेवढा तो कारागीर कुशल असतो. सध्याचे जे नवीन न्यू जनरेशन आहे ते इतकं बारीक आणि नाजूक काम करायला ते रेडी नाही आहेत. त्यामुळं जे आधीपासनं जे कारागीर काम करत आहेत तेच फक्त ही हस्तकौशल्य ज्यांच्या हातात आहे तेच फक्त खूप नाजूक काम करू शकतात आणि ते त्यांचं कार्य अखंडपणे कार्य करत आहेत ते. पण मग तुम्ही ही जी व्हेरिएशन्स मला दाखवलीत, म्हणजे त्याचा बॉर्डर वेगळी किंवा त्याच्या आतमधलं डिझाईन वेगळं, तर हे तुम्ही कसं करता? म्हणजे तुम्ही सुद्धा स्केच करून त्यांना देता? कसं तुम्ही इनोव्हेशन करता? अनेक ठिकाणी आपण रेग्युलर पैठण्या बघतो, पण आम्हाला ॲज अ डिझायनर मला त्याच्यात काहीतरी इनोव्हेशन आणायचं होतं. मग आम्ही राजस्थानचं जे बंदेज आहे तर ते आणि आपलं जे महाराष्ट्राची जी पैठणी आहे पैठण, तर ह्याचं कॉम्बिनेशन कसं करता येईल. अनेक वेगवेगळ्या आपल्या भारतभरात अनेक ठिकाणी वेगवेगळं काम केलं जातं. गुजरातमध्ये कच्छवर केलं जातं, राजस्थानमध्ये बंदेज केलं जातं. तर त्याचं आम्ही कॉम्बिनेशन करून मग आपल्याला नवीन काय करता येईल तर त्याचं आम्ही स्केच ड्रॉ करून मग ते काम करून घेतलं समोरच्या कारागिराकडनं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.